आणि अमेरिका आणि इस्रायलने इराणवरती केलेले हल्ले आणि इराणच्या प्रत्युत्तराच्या कारवाईनंतर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक ही मोठ्या प्रमाणावरती विस्कळीत झाली आहे। इराणने आपल्या हल्ल्यामध्ये दुबईला देखील लक्ष केलेलं आहे। या हल्ल्यानंतर यूएईने आपलं हवाई क्षेत्र हे बंद केलेलं आहे आणि यामुळे इतिहाद एअरवेजने 2 मार्चच्या रात्री 2 वाजेपर्यंत अबुधाबीला जाणारी आणि येणारी सगळी उड्डाणं ही रद्द केलेली आहेत। तर दुसरीकडे कतार एअरवेजने देखील आपली उड्डाणं ही तात्पुरती अशी स्थगित केलेली आहेत। कतार नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या सूचनेनंतर वाहतूक ही पुन्हा सुरू करण्यात येईल असं कतार एअरवेजकडून सांगण्यात आलेलं आहे आणि याबाबत 2 मार्चला सकाळी 9 वाजता अपडेट दिलं जाईल असं देखील कतार एअरवेजचं म्हणणं आहे। प्रवाशांनी कतार एअरवेजच्या वेबसाईटवरती किंवा मोबाईल ॲपवरती उड्डाणाबाबतची माहिती घ्यावी असा सल्लाही देण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर इराण आणि इस्रायल युद्धामुळे इंडिगो आणि एअर इंडियाची उड्डाणं ही देखील रद्द करण्यात आलेली आहेत। आज भारतामध्ये जवळपास 444 उड्डाणं ही रद्द होण्याची शक्यता वर्तवलेली आहे। इराण आणि इस्रायल युद्धाचा आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणाला हा एक मोठा फटका बसल्याचं दिसतंय। भारतामध्ये शनिवारी सुद्धा 410 उड्डाणं ही रद्द झाल्याची माहिती होती आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा 444 उड्डाणं ही रद्द होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर जगभरातल्या हवाई वाहतुकीवरती या युद्धजन्य अशा परिस्थितीचा फटका बसल्याचं चित्र दिसून येत आहे। भारतातील देखील एअर इंडियाची त्याचबरोबर इंडिगोची अनेक उड्डाणं ही रद्द करण्यात आलेली आहेत। आज भारतामध्ये जवळपास 444 उड्डाणं ही रद्द होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। त्याचबरोबर शनिवारी देखील अनेक उड्डाणं ही रद्द करण्यात आलेली होती। जवळपास 410 उड्डाणं ही रद्द झाल्याची माहिती आहे आणि यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावरती हाल होताना दिसतायत। अनेक विमानतळांवरती प्रवाशांची मोठी गर्दी जमलेली आहे। मग यामध्ये मुंबई असेल, पुणे असेल, दिल्ली असेल या सगळ्याच विमानतळावरती प्रवाशांचे काहीसे हाल होताना आपल्याला दिसतायत। जवळपास 400 पेक्षा जास्त उड्डाणं ही रद्द झालेली आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।